एक होता खूप खूप तहानलेला कावळा आणि त्यात होता भलताच उन्हाळा. कावळा इकडे गेला तिकडे गेला पण काहीच मिळेना आणि इतक्या उन्हाळ्यात आता काय करावे कावळ्याला सुचेना. कावळा जाऊन बसला एका उंच झाडाच्या फांदीवर. तेवढ्यात त्याला दिसला एक माठ गावाच्या काठावर. मग कावळा उडत उडत गेला त्या माठाजवळ. माठ पाहून कावळा झाला अगदीच खुश. त्याने विचार केला, पाणी असेल भरपूर, निवांत प्यायचे आणि झाडाखाली येऊन झोपायचे. पण पाहतो तर काय, पाणी होते माठाच्या अगदीच तळाशी. तोच जाणे सुद्धा मुश्किल. काय करावे, काय करावे, काय करावे? थोडा वेळ विचार करून कावळ्याने लढवली एक शक्कल. माठाच्या बाजूला होते छोटे छोटे दगड. कावळ्याने ते उचलून एक एक दगड टाकला माठामध्ये. चोचीने दगड उचलायचा, माठात नेऊन टाकायचा. असे करता करता त्याने पाहिले की माठातले पाणी थोडे वर आले आहे. मग कावळ्याने फटाफट अजून जे आजूबाजूचे दगड होते ते माठात टाकायला सुरुवात केली. मग काय, पाणी आले की वर काठापर्यंत. कावळ्याने ते माठाचे थंडगार पाणी आपल्या चोचीने पिले. अगदी पोटभर पिले आणि निवांत झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. मग मित्रांनो, या गोष्टीतून काय शिकायला मिळते की गरज ही शोधाची जननी असते. अशा छान गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.